तर गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि गाईज आत्ता रेडी झाले, उठून फ्रेश वगैरे झाले. भरपूर लेट झाला, 1:45 वाजले. आणि आज आहे पिठोरी अमावस्या. तर सर्वांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला पिठोरी अमावस्याच्या आणि बैलपोळ्याच्या भरपूर 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 शुभेच्छा. गाईज दरवर्षी मी मामाकडे असतो पिठोरीला, आमच्या मामाच्या घरी पिठोरी असतात. पण यावर्षी काही कारणामुळे नाही जायला भेटत आहे मला. मिस करेल मी भरपूर एन्जॉय, कारण भरपूर मजा करतो. रात्रभर जागरण असतात, फुल फेऱ्यांची गाणी वगैरे नाचतात. मामी वगैरे सर्व, ताई वगैरे सर्व, आणि आई वगैरे सर्व असतात, म्हणजे पूर्ण फॅमिली असते आपली. तर गाईज आता ना सकाळी पहिला नाश्ता करतो, त्याच्यानंतर मग आपण जाऊया जिमला. आल्यावर मग जरा खाऊन पिऊन संध्याकाळी गावातच जाऊ, किंवा आपल्या भाऊ लोकांच्या घरी पण पिठोरी आहे तिकडे जाऊ दर्शनासाठी. आणि काय बोलत होतो मी, काय बोलत होतं काहीच. चालेल, चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, आठवल्यावर सांगतो मी. तर या, हे देऊ का वडे तुझ्या. गाईच बघा, सकाळी साबुदाणा वडे, सकाळ नाही दुपार झाले आता, साबुदाणा वडे बनवायला घेतलेत. कारण पिठोरी आहे आज, नॉनव्हेज नाही खाणार आहे, उपवास आहे सगळ्यांचा. बघा, आता मी बसले सकाळचा नाश्ता करायला. माझा कॉर्नफ्लेक्स, दूध आणि ओरिओ बिस्किट, आणि बाकीचे घरचे जेवायला बसलेत. यांचा जेवायचा टाईम आहे आणि माझा नाश्त्याचा टाईम आहे. गायच जेवायला म्हणजे असंच वडे वगैरे खायला बसलेत. आणि ही रोजची नाटकी आमच्या भिवंडीची ट्रॅफिक, लोकांचे हाल, सगळ्यांचे हाल. आणि आज एक तर सण आहे. पलते कुठे रे? नाही जाण्याच्या गियाचा तुझ्या सारे काय टाकून चिंता नाही. सुगंधी राईस, इंद्रायणी. मम्मीची साडी आणि मम्मी नको दाखव आता मला. तू कधी पण व्लॉग शूट केला याच साडीमध्ये असं, तर काय बोलणार. एवढ्या दुनियाभरच्या कबाड भरून साड्या आहेत. दाखवू का साड्या? नाही तिकडे जाऊ का कबाड खोलायला? दाखव, एक पण साडी नाही मला. मामा व्हिडिओ बघतात, मामा येतील 10-15 साड्या घेऊन. साड्यात नाही मला. अख्खा कबाड भरलाय गाईज, आणि बोलते साड्या नाही. काय ना गाईज आता आलोय मी किचनमध्ये. संध्याकाळ झाले, पनीर कापायला लागलोय. पनीरची भाजी आजचा स्पेशल डिश. चिल्ली आहे का? सॉरी. ते एका हाताने पनीर कापायची स्किल बघा माझी. मम्मी आमची फक्त ऑर्डर देते, हे बनव ते बनव. स्वतः बघा कशी खात बसले. बघा मम्मी बोलते मदत नको करू, चला. काम वाढवतोय. हां, तर झाले आता कापून. आता मी चाललोय तयारी करायला, कारण आता जायचं आहे बाहेर केक आणायला. केक आणून जायचं अजून पिठोरींना पाया पडायला. पहिले बड्डे करायचा संदेशचा. तर चला पहिले आपण होऊया रेडी. या गाईज, हमारे रूम हे आए फेस वगैरे. तर गाईज आता रूममध्ये आले होते मी, रेडी. चला, कपडे 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 दुनियाभरचे कपडे भरलेत बघा. पण नवीन नाही घेत मी, कारण आता शॉक नाही राहिला जास्त शॉपिंगचा. कधीतरी ठीक आहे, काय नाही. चला घेतो आता, रेडी होतो. चला, व्हाईट कपडे जाम आवडतात. पण आता ना ही पॅन्ट कशी मी रक्षाबंधनलाच घातलेली, त्यासाठी इस्त्री केली नाही. आता घरातच इस्त्री करतो, कारण कसं पहिले सारखं म्हणजे बाहेर जात होतो कंटिन्यू इकडे तिकडं, तर मग कपडे इस्त्री करून ठेवलेले असायचे. पण आता कसा जास्त बाहेर जात नाही ना, इथल्या इथं. त्यामुळं कपडे इस्त्रीला देत नाही, म्हणजे एकदाच देतो ना मी कपडे. आता बाहेर जात नाही तर कपडे जास्त येतच नाही इस्त्रीचे, म्हणजे निघतच नाही ना ते. लोकलमध्ये आपण काय जे डेलीचे यूज आहेत ते टी शर्ट घालतो, पण जे चांगले शर्ट आहेत ते आपण. चला घेतो इस्त्री करून पॅन्टीची. रेडी होऊया आपण. संदेशचा बड्डे पण आहे आणि पिठोरा पण आहेत, दोन्ही कामं एकदाच. चला, एका हाताने जमत नाही इस्त्री करायला. चला इज नाव डॉन इज रेडी. हे का झालेले रेडी मी. आता फोकस का नव्हते यार. हां, आता फेस लॉक पण केला. व्हाईट पॅन्ट आपली फेवरेट. कसा आहे लुक?
सांगा जरा. तर चला, काम आहेत आता एक दोन. आणि ना काही अचानकमध्ये कपड्यांची पण ऑर्डर आली. आता कपडे पण आपल्याला पॅक करून ठेवतो. जेव्हा जाणार आहे बालकुमला तेव्हा घेऊन जातो, कारण भाऊला ना अर्जंटमध्ये पाहिजेत बोलतो, उद्या सकाळच्या आधी घेऊन ये. तर आता त्याला ती पॅन्ट वगैरे जे काय पाहिजे ते पॅकिंग करतो. ते पॅकिंग केल्यानंतर आपण जेव्हा जाऊ तेव्हा ते घेऊन जाऊया. तर आता पहिले बाहेर जातो, कारण बाहेर अजून पण ट्रॅफिक आहे. बघू आता कालेरला केक आणायला जायला भेटते का नाही भेटते, नाहीतर मग गावातूनच केक आणायला लागेल. तर कसं काय ते तुम्हाला सांगतो मी ब्लॉगमध्ये. चला, आणि काही सांगा जरा कमेंट करून कसा वाटतं हा लुक. कपडा जो आहे हो बड्डेच्या दिवशी घेतलेला, आणि ही पॅन्ट शिवून घेतली भरपूर आधी, कारण व्हाईट कपडे मला आवडतात त्यासाठी. तर चला. तर गाईज अजूनपर्यंत ट्रॅफिक क्लिअर नाही झाली बघा. दुपारपासून ट्रॅफिक लागले ना. काल पण सेम सिच्युएशन होता. तर आता चाललो आम्ही केक घ्यायला काल्लेरला. तर आता रॉंग साईडूनच जायला लागलं वाटते. रोजचा झाला ना, बेकार ना काम. काल्लेरवरून केक घ्यायचा प्लॅन कॅन्सल केला आहे आम्ही. तर चाललो गावात केक घ्यायला. आणि बघा रॉंग साईडून येत आहेत, कारण ना जाम ट्रॅफिक आहे अजून पण. तर गावातल्या केक शॉपवरून केक घेऊया आणि तुम्हाला दाखवतो. आपल्या गणपती बाप्पांची तयारी चालू असेल आता घरी. बघा जराशी पण जागा नाही जायला, जराशी पण जागा नाही बघा. आता ना पहिले बालकुमला चाललोय, कारण आमचा बड्डे बॉय गेलाय केक कापायला सकाळपासून. आता यायला निघालाय तर ट्रॅफिक लागले सगळीकडे. तर त्याला घ्यायला चाललोय बघा. गाईज खरं तर मला ना या टायमाला आता जायचंच नव्हतं बालकुमला. रात्री जायचं होतं रुद्राच्या घरी आपल्या. पण काय करणार आता, यो अडकलाय ट्रॅफिकमध्ये बघा. दुनियाभरची ट्रॅफिक आहे त्या साईडला, आणि यायला त्याला लागेल टाईम. पूर्ण त्याच्या बड्डेच्या प्लॅनची वाट लागायची. मला बोललो जाऊन दे आता घ्यायला येतो. असा डोका फिरला ना काय सांगू. जाऊन दे काय आता बोलणार, बड्डे पण आहे त्याचा. तर तो थांबलाय, त्याला बोललो ये चालत बोललो या साईडून. तर आम्ही दोघं चालू त्याला घ्यायला. तर केक पण आता त्याला घेऊनच जातो. केक बिक सगळं घेऊन आता घरी जाऊया. मग केक कापूया आपण. आणि केक कापल्यानंतर मग जाऊया पिटोरांना पाया पडायसाठी. आपल्या आत्याकडे जाऊ, मनी आत्याच्या घरी गावात. आणि त्याच्यानंतर रुद्राच्या घरी जाणार आहे, कारण मामाकडे तर मला जायला भेटत नाही यावर्षी काही कारणांमुळे. मामा सगळ्यांचे व्हिडिओ कॉल आले, मला बोलले होते ये, पण नाही जायला भेटत आहे. आता चला चाललोय, आता पोचू. आता त्याला घेऊन आपण. बघा किती लोक चालत चालत बघा. लोकांचे हाल बघा रोजचे. काम करून येतात लोक, तिथून घरी जायच्या टायमाला अशी त्यांचे हाल. बेकार काम ना ट्रॅफिकचा. छान येतो मॅनेजमेंट नाही बरोबर आपल्या इथं. हेच हे बघा पॅन्टीची काशी माशी सगळी झाली आहे. याच्या नादात आलो इथे घ्यायला ना, पॅन्टीची लागली वाट. असा डोका फिरला ना, अजून आला नाही बघा. काय बोलणार आता, समजायला पाहिजे बघा. काय आता बड्डे बॉयला घेऊनच डायरेक्ट आलोय केक घ्यायला. तर काय करणार, याला कुठे ठेवायचा उभा. तर आता घेऊया कुठला चॉकलेटचा केक सांगितला दीदीने, तो जाऊया आपण घरी केक कापायसाठी. काहीच आता काय व्लॉगमध्ये नको. तर आता जमले सगळे बड्डेसाठी बघा. आलोय घेऊन त्याला जबरदस्त. लाईटी लाव. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर संदेश, हॅपी बर्थडे टू यू. काय रे, पैसे जास्त दिलेत का काय, विजत नाही. केक कापले तरी किती घेतलं. काहीच आता मम्मी आणि मी चाललेलो आहे पिटोऱ्यांना गावात. मनी आत्याच्या घरी चाललेलो आहे. तर पहिलं काहीतरी घेऊया आपण, दर्शनासाठी चाललो ना, त्यासाठी हार वगैरे पेढे वगैरे काहीतरी, मग जाऊ. चला नंतर आपल्या भुऱ्या बाईकडे जायचं आहे बालकुमला. परत कपड्यांची ऑर्डर पण आहे, ती पण आहे. चला हा ते आमच्या आत्या इकडे बघ. आत्याच्याच घरी पिटोरी आहे. तर पिटोरीसाठी झालेलो आहे आम्ही. सगळे आहेत आपले फॅमिलीवाले.
तर काय आता दर्शन झाल्यानंतर आम्ही बसलेलो आहे जेवायला. नाना आहेत, नानी आहेत आणि मम्मी, मी, आम्ही सगळे बसले. तर बघा घेतो जेवण गाईज. चला. मम्मीला ना घरी सोडला मी आणि आता रुद्रा भाऊच्या इथं जायला निघालो आहे. आणि पावसाने हैराण केलं आहे बघा. आणि ऑर्डर पण घेतलेली आहे कपड्यांची. आता नाना पण भेटले होते, नाना गेले तिकडे गाडीने 4 व्हीलरमध्ये. मी रेनकोट वगैरे पण नाही आणलं. बोला आता एवढे भारी कपडे घातले तर रेनकोट घेऊन कशाला फिरायचा. तेवढ्यात टोल नाक्यापर्यंत चालू, जाम जोरात पाऊस पडते. आता कधी जाईल काय माहिती. बघा कसला बेकार पडते बघा पाऊस. बघा खोटा पाऊस आहे, खोटा पाऊस. ते इथपर्यंत पडते ठीक आहे. पुला बिलावर गेलो ना, पडला ना मग वाट लागेल, कारण तिकडं थांबायला काही शेड नाही आहे. अख्खा भिजायला लागेल मला. तर तुम्हाला ना बालकुम गावात जाऊन भेटतो काहीच नाही. चला. त्यांची ऑर्डर दिले आणि बघा गाण्या भाऊला पण भेटायला आलतो. आता मयूर काय बोलते माहिती आहे का, बोलते पिटोरीला पाया पडून बोलते चायनीज खायला जाऊ. असं कुठे असतो का? तू बोलते, मी बोललो जेवायला जाऊ. ठीक आहे, येतो. तर आता बुऱ्याच्या इथं चाललोय. फोन येतात, फोन माझा नाही झाला, पाया पडून झाला. आम्हाला जायचं. 2 लिंबू नंबर 3. गाईज आता आम्ही बालकुम गावाच्या गल्ल्या फिरतोय. आपल्या भाऊ लोकांच्या इथं दर्शनासाठी चाललोय. हे कोण लेमन आहे का? अरे लेमन. काय सगळ्यात पहिलं आम्ही आलोय निखिल काबाडी बाईच्या घरी. आता घेतो पाय पडून पिटून जायचे इथे. त्यानंतर आता सेकंड टाईम आलोय आपल्या आशिष भाऊच्या इथे. तर आशिष भाऊच्या इथे बघा आईचा कसा मस्त मुखवटा आणि पूर्ण देवार बनवलेला आहे, कसा भारी ना एकदम. तर आता घेतो पाय पडून इथे पण पिठोरी आईच्या इथे. आणि तिसरा आलोय बुऱ्या बाईच्या घरी, पण बुऱ्या बाईच गायब आहे. रुद्राच्या घरी आलो आणि रुद्राच गायब आहे. तर आम्ही पाया पडून चाललो मी आता घरी, कारण 12 वाजले आणि घरी जाऊन परत भूक लागली मला. आता इथे जेवायला थांबणार होतो पण बोललो नको, आता टाईम होईल. यांना काय यावेळी जुगार आहे, ते रातभर बसतील. आता जुगार केलेत शेकडा. चला आता घरी जाऊन भेटतो तुम्हाला मी. तर गाईज आता आलो आहे मी घरी. आणि आता ना मला भूक लागली, कारण आता बुऱ्या भाऊकडे जेवायला थांबलं नाही, कारण पाऊस येतो सारखा बोललो, नंतर प्रॉब्लेम होईल. आणि बाकी भाऊ लोकांकडे काय खाल्ला आणि आत्याकडे जेवलो पण होतो. पण मला आता परत भूक लागली, तर आता पहिले फ्रेश होतो आणि मग बसतो जेवायला गाईज. तर चला फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो मी. भिजलो जरासा, पाऊस होता ना बारीक म्हणून. गाईज या जेवायला चिल्ली आहे, चिकनची चपाती आहे आणि हे लोक बघा केक खात बसले त्या टायमाला 1 वाजता.